नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. तर आज आपण अपमान या विषयावर संवाद साधणार आहोत. अपमान केल्यानंतर ती व्यक्ती आपली आयुष्यामध्ये किती मोठी शत्रू होते किंवा अपमान रागाच्या भरात आपण करतो, पण तो चार चौघात केल्याने काय फरक पडतो आणि एकांतात केल्याने काय होतं त्याविषयी संवाद साधणार आहोत. तर अपमान एखाद्या व्यक्तीचा आपण रागाच्या भरात करत असतो, तर जो एकांतात केला म्हणजे तो अपमान होत असताना करत असताना तो अपमान एकांतात होतो, म्हणजे तो अपमान बघायला सभोवताली कोणीही नसतं. तो अपमान त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची ग्लानी देत नाही. ज्या व्यक्तीचा अपमान होतोय त्याला आणि जो करतोय त्याला ती कुठलीही ग्लानी होत नाही. त्या अपमानाचं काळानुसार विस्मरण देखील होतं की या व्यक्तीने मला अपमानित केलं होतं, पण ते एकांतात केल्यामुळे काय होतं, तो अपमान हा काळानुरूप लक्षात राहत नाही, माणूस विसरून जात असतो. तो अपमान गिळायला त्याला कुठलाही त्रास होत नाही, कारण तो एकांतात झालेला असतो. म्हणून कुठल्याही व्यक्तीला काही चुका सांगताना अपमानास्पद असेल तर ती एकांतात सांगावी, जेणेकरून त्याला तो अपमान वाटतो पण तो काळानुसार तो विसरूनही जातो, कारण तो एकांतात केलेला असतो. आणि जर अपमान आपण चार चौघात म्हणजे सामोरी असताना, सगळे उपस्थित असताना जर त्या व्यक्तीचा अपमान केला, तर समोर अपमान करी साक्षी जन ठरे वैरी. जो अपमान करतो तो तर त्याचा वैरी होतोच, पण जे साक्षीला असतात, जे अपमान होतोय हे बघतात, या व्यक्तीचा अपमान होतोय तरी बघत असतात, तर जे बघत असतात ते व्यक्ती देखील त्याचे वैरी होऊन जातात. म्हणजे साक्षी जे अपमान होताना बघतात ते सुद्धा त्या व्यक्तीचे वैरी होऊन जात असतात. आणि असा अपमान शत्रुत्व देतो. जो चार चौघात केलेला अपमान असतो तो शत्रुत्व त्या व्यक्तीचं आपल्याशी होतं. आणि काळानुसार तो व्यक्ती नंतर विसरून वागायला जरी लागला मित्रासारखा, परंतु ते अपमानाचं शत्रुत्व तो अंतरात सातत्याने ठेवून राहतो, कारण त्याचं स्मरण राहतं कायम की या व्यक्तीने माझा चार चौघात अपमान केलेला होता. सकळा पडे विसर, अपमान अंतरी स्थिर. ती व्यक्ती, आपण त्याविषयी केलेलं सत्कर्म, सगळ्या गोष्टी, सगळ्याचा विसर पडू शकतो त्या व्यक्तीला, पण अपमान केलेल्या वेळेचा, त्या क्षणाचा, त्या स्थितीचा तो विस्मरण होत नाही. तो अपमान कायम अंतरामध्ये स्थिर राहत असतो. अपमान व्यक्ती कधीच विसरू शकत नाही. आणि मग तो अपमान शत्रुत्वाकडे घेऊन जाणार असतो. म्हणून अपमान करताना चार चौघात करू नका, एकांतात गुणदोषाची चर्चा करा. समाजात चार चौघात केलेला अपमान हा कायम शत्रुत्वाकडे नेणारा असतो, कारण अपमानाला काळ गती नसते. कितीही काळ लोटला अपमान केल्यानंतर, कितीही वर्षांतरामध्ये गेली, 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, तरी ती व्यक्ती अपमान विसरत नाही. 5 वर्षांनी का होईना त्याला स्मरणच राहतं, तू माझा तेव्हा अपमान केलेला होता. मग मध्ये 5 वर्ष गेले पण त्याच्या विस्मरणात तो अपमान जात नाही. एवढा अपमान असतो जो करू नये, चार चौघात तर करूच नये. हा अपमानाला काळ गती नसते, कायम स्मरणात राहतो. म्हणून अपमान करताना विचार करून अपमान करा, कारण हा अपमानाला काळ नसतो, गती नसते, तो कायम स्मरणात राहतो. आणि 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 50 वर्षांनी देखील तो अपमान स्मरणातच राहतो. म्हणून अपमान करू नये. आणि त्याची एक विशेष गोष्ट आहे, अपमान करतानाची वेळ आजची आपली आहे, पण 5 वर्षांनी, 10 वर्षांनाची वेळ त्या व्यक्तीची असते. ती वेळ तो व्यक्ती घेऊन येतो आणि आपण केलेला अपमान हा व्याजासहित आपल्याला परत देतो, म्हणजे आपला अपमान होतो. म्हणून अपमान असा आहे जो परत मिळत असतो. आपण ज्या व्यक्तीचा अपमान करू तो काळांतराने आपला अपमान करणार, हे लक्षात ठेवा.
म्हणून कृतीनं उतरावे. म्हणून शक्यतो अपमान व्यक्तींचा करू नये. सावध त्यावेळी अपमान करतानाची वेळ जरी येत असेल आपल्यावर, तरी त्यावेळी सावध राहावं, विचार करून अपमान करावा. कारण अपमान हा इतक्या प्रकारे आपलं शत्रुत्व निर्माण करून देतो, त्यापेक्षाही त्याला काळगती नसते, कधीच विस्मरण होत नाही. व्यक्ती अपमान कधीच विसरत नाही, हे एक लक्षात घ्या. आपल्याला वाटतं तो व्यक्ती आपल्याशी व्यवस्थित वागतोय, पण तो वरवर वागतो. शत्रुत्व अंतरात अपमान धगधगत राहतो. म्हणून अशा वेळी सावध व्हा. जेव्हा अपमान करायचे आपल्यावर स्थिती ओढावते, तेव्हा काही क्षण विचार करा की याचे परिणाम नंतर काय होणार असतात, काय होणार आहे. हा काळी घोर शत्रू आपला होऊ शकतो. इतर व्यावहारिक व्यावसायिक नुकसान होतं ते वेगळंच, व्यक्तिगत नुकसान होतं ते वेगळंच, पण एक शत्रू आपण कायमचा तयार करून ठेवतो. का? तर एक अपमान केला म्हणून सावध राहा. हा व्हिडिओ आवडला तर अध्यात्म उपदेश या भूषण महाजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.